नमस्कार. प्रदीप सर सुद्धा जॉईन झालेले आहेत आपल्या मीटिंगमध्ये आता. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. करायची का सुरुवात मॅडम सर? हो, येस. हो, थँक्यू सर. नमस्कार. मी सौ राजश्री भोसले. ICTC आपल्या प्रशिक्षणामध्ये आपलं हे द्वितीय सत्र म्हणजे सुरुवातीला आपण उद्बोधन सत्रामध्ये भेटलो. त्यानंतर दिवाळीची सुट्टी, इलेक्शन ड्युटी, आपल्या द्वितीय सत्राच्या शाळा सुरू झाल्या आणि त्यानंतर आपण PLC 1 या चर्चेसाठी आपण सर्वजण मीटिंगमध्ये आपण जॉईन आहोत. तर मी PPT शेअर करते आणि आपल्या मीटिंगला आपण सुरुवात करूया. स्क्रीनवर PPT दिसतेय का? येस मॅडम, दिसते. ओके, थँक्यू सर. पहा, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पुणे तसेच आपले शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पुणे, आपलं शिक्षण मंडळ, लीडरशिप फॉर इक्विटी LFE टीम, Amazon फीचर इंजिनियर, CS टीचिंग एक्सलन्स याद्वारे आपला हा कोर्स आयोजित केलेला आहे आणि गेल्या वेळेला भरघोस प्रमाणात आपल्या शिक्षकांनी याची बक्षिसं मिळवलेली आहेत आणि यातूनच आपल्या स्वतःचा तर आपण अपडेट राहतोच, शिवाय आपल्या विद्यार्थ्यांचा देखील आपण यातून विकास घडवून आणत आहोत. जसं की काही वर्षांपूर्वी की कम्प्युटर याला आपल्याला म्हणजे कंपल्सरी नव्हतं. परंतु जेव्हा लोकांना कम्प्युटरचं प्रशिक्षण झालं नाही म्हणून रिटायरमेंट नंतर देखील त्यांना त्याचा परतावा भरावा लागलेला आहे. म्हणजे भविष्यात कोणतीही वेळ येऊ शकते. त्यामुळे 21व्या शतकाची आव्हाने पेलण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याबरोबरच आपण शिक्षक देखील तितक्याच क्षमतेने त्या सामोरे जाण्यासाठी तयार असलं पाहिजे. ही काळाची पावले ओळखूनच आपण या प्रशिक्षणामध्ये समाविष्ट आहात. तर मी आता PPT चालू करते आणि आपल्या प्रशिक्षणाची आजच्या आपल्या Zoom मीटिंगची जी काही रूपरेषा आहे ती आपल्या समोर मांडते. PLC 1 साठी आपली उद्दिष्टे काय असणार आहेत? आपल्या समोर हे इमोजीस दिसत आहेत. त्यावरून आपल्याला लक्षातच येईल की काही नवीन संकल्पना शेअर करणे, त्याचप्रमाणे शिकवलेल्या संकल्पनांची उजळणी, शंका निरसन, शिकवलेल्या घटकांवर चिंतन करून व्यक्त होण्याची संधी. म्हणजे सुरुवातीला जितकी शिक्षकांना आपल्याला सर्वांना भीती वाटत होती की हा कोर्स कसा पूर्ण होणार, काय होणार, परंतु जेव्हा आपण फिरकीवर लॉग इन केल्यानंतर आपल्या बऱ्याचशा शंकांचे निरसन झाले. तरी देखील कुठे आपल्याला अडचण आली असेल त्याचं समाधान करण्यासाठी आपण ही एकत्र मीटिंग ठेवलेली आहे. पहा, आजच्या आपल्या सत्राची रूपरेषा थोडक्यात अशी असणार आहे. मार्गदर्शन 10 मिनिटं, ओपनिंग ऍक्टिव्हिटी 10 मिनिटं, नंतर आपण काय शिकलो ही 10 मिनिटावर चर्चा, कम्प्युटेशनल थिंकिंग म्हणजे काय, त्यानंतर कम्प्युटेशनल थिंकिंगद्वारे समस्या निवारण, शिक्षकांचे विचार, प्रतिक्रिया आणि पुढील पायऱ्या आणि प्रश्नोत्तरे आणि शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आपलं सेशनचं क्लोजिंग होणार आहे. सुरुवातीला आपण रिफ्रेशमेंट म्हणून एक ओपनिंग ऍक्टिव्हिटी घेणार आहोत. पहा, आपल्याला ही ऍक्टिव्हिटी परिचयाचीच आहे की थोडंसं ताणतणावामधून आपण बाहेर यावं म्हणून
जसं आपण विद्यार्थ्यांना रिफ्रेश करतो त्याप्रमाणेच. 2 ट्रुथ्स अँड अ लाय. म्हणजे आपल्याला स्वतःबद्दल 2 सत्य गोष्टी सांगायच्या आहेत आणि एक असत्य गोष्ट सांगायची आहे. आणि आपल्या परिचयातील जे शिक्षक असतील, त्यांनी ते त्यातलं असत्य काय आहे ते ओळखायचं आहे. तर आता या ॲक्टिव्हिटीमध्ये सर्वजण पार्टिसिपेट होऊ शकता. चला तर मग आपण सुरुवात करूया. अं, सुरुवातीला मी 3 गोष्टी सांगते माझ्याबद्दल. माझ्याबद्दल म्हणजे आत्ताच्या चालू घडामोडींबद्दल 3 स्टेटमेंट करते मी. त्यातील कोणीतरी एकाने चुकीचं किंवा असत्य स्टेटमेंट काय असेल हे सांगायचंय. आता हा एक फनी गेम म्हणून आहे. अं, मला इलेक्शन ड्युटीची ऑर्डर आली. मला BLOची ऑर्डर आली. माझं पहिलं स्टेटमेंट आहे. मला इलेक्शन ड्युटीची ऑर्डर आली. मला BLOची ऑर्डर आली. दुसरं स्टेटमेंट आहे माझं, 20 तारखेला साहित्य जमा करण्यासाठी 8 वाजता आमची टीम सर्वात आधी हजर झाली. 20 तारखेला साहित्य जमा करण्यासाठी आमची टीम 8 वाजता सर्वात आधी हजर झाली. आणि माझं तिसरं स्टेटमेंट आहे, 19 तारखेला मी संध्याकाळी 7 वाजता साहित्य घ्यायला पोहोचले. आता या 3 मधलं चुकीचं किंवा असत्य स्टेटमेंट कोणतं असेल? मी संध्याकाळी 7 वाजता साहित्य घ्यायला पोहोचले. खूपच छान. कोणी हे उत्तर दिलेलं आहे? मॅडम आपलं नाव सांगा प्लीज. अंजली जावळे. ओह! थँक यू अंजली मॅडमने बरोबर सांगितलेलं आहे. कारण आपण बरोबर ओळखू शकतो, की आदल्या दिवशी आपण काही संध्याकाळी 7 वाजता साहित्य घ्यायला पोहोचूच शकत नाही. अ, अजून आता उत्स्फूर्तपणे कोणीतरी असे 3 स्टेटमेंट मांडा, की ज्यातील चुकीचं स्टेटमेंट ओळखायला थोडासा विचार करावा लागेल. मला एवढं जमलं नसेल, तरी प्लीज अंजली मॅडम आपण शेअर केलं तरी चालेल. बोलू मॅडम मी? हो, हो. बोला ना. मला इलेक्शनची ड्युटी आली होती. मला BLOची ड्युटी आल्यामुळे मी खूप आनंदी होते. आणि BLOची ड्युटी आल्यामुळे शिक्षकांना सवलत घ्यायला मिळते. आणि शेवटचं वाक्य, हां. शाळेमध्ये शिक्षक नसल्या तर सर्व मुले शाळेमध्ये हजर राहतात. ओके. चला कोण सांगतं ह्यातलं चुकीचं असत्य वाक्य काय आहे? आय थिंक पहिलं मॅडमचं चुकीचं म्हणजे आहे, कारण काय? BLOच्या ड्युटीचा आनंद त्यांना आनंद झाला. आनंद झालाय. कारण काम खूप वेगळं असतं, क्रिटिकल असतं. नक्कीच आनंद नाही आनंदाची होऊ शकत. गोष्ट नाहीच आहे. आणखी कोण सांगतंय? काय देऊ? हां, बोला. हां. बोला मॅडम. हॅलो. माईक चालू करून बोला आपण. ओके. आणखीन एक त्यातलं स्टेटमेंट मला चुकीचं असं वाटलं, की BLOच्या कामासाठी शिक्षक बाहेर असताना विद्यार्थी सगळे हजर असतात. बरोबर ना मॅडम? हे चुकीचं वाक्य आहे ना? हां, मला हेच चुकीचं अपेक्षित होतं. कारण BLOची ड्युटी आल्यामुळे मला एक आनंद झाला होता. हां. कारण आम्ही दोघंही शिक्षक असल्यामुळे दोघंही एवढ्या सकाळी बाहेर जाणं शक्य ओके. नसतं. मग मुलांसोबत कोणीतरी राहणं ओके, ओके, याच्यासाठी ओके. तो माझा आनंद होता. म्हणून मी सगळ्यांना ट्विस्ट म्हणून असं सांगितलं. अच्छा. हां, बरोबर आहे. प्रत्येकाचं त्या प्रत्येकाचं व्ह्यू, त्या मत ठिकाणी वेगळं असतं बघण्याचा व्ह्यू सगळ्यांचं. वेगळा असणार. बरोबर ना? हां. अगदी बरोबर. खूप छान, खूप छान. थँक यू. ओके.
खूपच सुंदर मॅडमने शेअरिंग केलंय. आता प्लीज मी स्क्रीनवर मला लक्षात येत नाहीये कोण कोण ऍक्टिव्ह आहे, तर स्वतःहून आपण माईक चालू करून आणखी आपण एक जणांचं शेअरिंग घेऊया. जेंट्स पैकी कोणी शेअरिंग केलं तरी चालेल किंवा अजून एखाद्या लेडीजने केलं तरी चालेल. हॅलो. हेलो गुड इवनिंग मैम। गुड इव्हनिंग. हॅलो तहा मॅडम. मैं येस. यस मैम। एक फनी है, थोड़ा सा चाहूंगी बोलूं हाँ, स्टेटमेंट्स। फनी ही हमको फनी ही बोलना है. स्टाफ में 2 बीएलओ है और बाकी सबको इलेक्शन ड्यूटी है। पहला स्टेटमेंट है 2 बीएलओ। हम्म. नेक्स्ट स्टेटमेंट है बाकी जितने भी टीचर्स है ऑल टीचर्स को इलेक्शन ड्यूटीज। 21 यानी आफ्टर इलेक्शन नेक्स्ट डे 100% स्टाफ प्रेजेंट था। हे आता असं आपल्या लक्षात येतं की हे स्कॉलरशिप टाईप आपण क्वेश्चन्स त्याचे ऑप्शन्स यस तयार करतोय, बरोबर की नाही? यस यस। तो स्टेटमेंट कौन सा रॉन्ग? कोणतं स्टेटमेंट गलत आहे, रॉंग आहे, सांगा बरं चला. कोण सांगते? कोणी आता आपण सर्व एकमेकांचे परिचयाचे नाहीये, म्हणजे ग्रुपमध्ये आपण वेगवेगळे जण आहोत, तरी मला वाटतं पहिल्या मीटिंग नंतर आपण नक्कीच आपला परिचय वाढलेला आहे. अगदी जरी आपण समोरासमोर नसलो प्रत्यक्षात, तरी देखील आपण ऑनलाईन मीटिंग मध्ये समोरासमोर आहोत आणि आपण आता एका टीम मध्ये आहोत. त्यामुळे सांगा कुणीतरी. मॅडमने खूप छान स्टेटमेंट केलेलं आहे. 100% त्यांचा स्टाफ 20 तारखेला हजर होता आणि दोघींना बीएलओ होतं, बाकी सगळ्यांना इलेक्शन ड्युटी होती. 100% स्टाफ 20 तारखेला हजर होता, हे चुकीचं स्टेटमेंट. येस, अगदी करेक्ट, बरोबर, खूप छान. खूप मजा आली आपल्याला. आणखी कोणाला शेअरिंग करावं असं वाटतंय का? ओके, ठीक आहे. आपण आणखीन एक ऍक्टिव्हिटी मी आपल्याशी शेअर करू इच्छिते. जसं की एक गेम आहे. मी एक स्टॉप शेअरिंग करून परत जॉईन करते. स्क्रीनवर दिसतोय का सगळ्यांना डॉट कनेक्ट गेम? हो, येस दिसतंय. मॅम. दिसतोय. येस. हा गेम एक मला फार छान मजेशीर वाटला. म्हणजे आपण विद्यार्थ्यांना देखील हा सोडवायला देऊ शकतो आणि आपण सोडवताना देखील कसा लॉजिकली विचार करतो की आता काय करायला पाहिजे, कोणता मार्ग निवडायला पाहिजे. तर आता मला हे डॉट जोडण्यासाठी आपल्यापैकी एकेकाने गाईड करायचंय. तर मी आता मला जिकडे जायचंय तसं मी जाण्याचा प्रयत्न करेल, पण जेव्हा माझ्या लक्षात येईल की अरे आपला मार्ग चुकलाय, त्यावेळेला मला कोणीतरी मार्गदर्शन करायचंय. आपल्याला लक्षात आलं असेल हे डॉट जोडत जायचे आणि आपल्याला हे ब्लॅक बॉक्स आहेत ते सोडून आपल्याला ही लाईन पूर्ण करायची. जसं आपण लहानपणी खेळायचो की मामाचं घर, मग त्यामध्ये 10 अंक मांडायचो आणि 10 त्या अंकांना टच न करता जे सांगेल त्या अंकावरती जायचं. थोडक्यात त्या पद्धतीचा हा गेम आहे. आता पाहूया आपण. आता मी पहा, आता मी पुढे जाऊ शकते का? पूर्ण होऊ शकतोय का नाही, माझा गेम? नाही वर slide complete करायला हवी नाही होती. होऊ शकत. म्हणजे मी थोडस माझा रस्ता चुकलेला आहे. मी बॅक जाते.
पुन्हा अजून एक घर बॅक जाते. आता कुठे जाऊ मी? पुढे. पुढे म्हणजे बाजूला जाऊ का? हो, येस. मग खाली. मग खाली. हा. मग आता साईडला. साईडला. लेफ्ट साइड. हा. त्यानंतर डाऊन. खाली. खाली. आता पोहोचू शकते मी. म्हणजे आपल्या Yes. लक्षात आलं असेल की किती छान मजेशीर गेम आहे हा. तर ह्याची लिंक मी ग्रुपवर शेअर करते. आपण आपल्या विद्यार्थ्यांसोबत हा गेम खेळण्याचा आनंद नक्की घ्या. ह्याच्यात पुढच्या स्टेप्स आहेत. आवडला का तुम्हाला हा गेम? म्हणजे मला तर हा खूप आवडला होता मागच्या वेळेला. मस्त आहे. ह्याची लिंक मी ग्रुपवर पाठवते. तर आपण आपल्या ऍक्टिव्हिटीकडे जाऊया. पुढची आपली स्लाइड आहे की आपण काय शिकलो. आपण काय शिकलो? कॉम्प्युटेशनल थिंकिंग. कॉम्प्युटेशनल थिंकिंग म्हणजे काय हे आपण शिकलो. तर याच्यामध्ये नव्याने आपण काय शिकलो? आपल्याला माहित नव्हतं का? कॉम्प्युटेशनल थिंकिंग हा शब्दाखाली आपण जे काही शिकतो, थिंकिंगचा हा जो प्रकार आहे तो आपण नेहमी अध्यापनामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. पण त्याला एक वेगळं नाव रूप दिलंय. कम्प्युटर जसा स्टेप बाय स्टेप विचार करतो तसं स्टेप बाय स्टेप आपणही आपल्या प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जर विचार केला तर आपल्या दैनंदिन अध्यापनात आणि जीवनामध्ये याचा उपयोग होऊ शकतो. मग कॉम्प्युटेशनल थिंकिंगचे 4 पिलर्स आपण पाहिले. पहिलं डिकम्पोजिशन, नंतर ऍब्स्ट्रॅक्शन, नंतर पॅटर्न रिकग्निशन, मग ऍब्स्ट्रॅक्शन आणि अल्गोरिदम. आणि मग कॉम्प्युटेशनल थिंकिंगद्वारे आपण समस्या निराकरणाकडे वळालो. मग कॉम्प्युटेशनल थिंकिंग म्हणजे काय? कॉम्प्युटेशनल थिंकिंग ही समस्या निवारण करण्याची एक पद्धत आहे, ज्यामध्ये समस्येची मांडणी करून संगणक, मानव किंवा यंत्र यांचा प्रभावी वापर करून आपण समस्या सोडवतो. विद्यार्थ्यांमध्ये 21व्या शतकातील कौशल्य विकसित होण्यासाठी कॉम्प्युटेशनल थिंकिंग या पद्धतीचा वापर जगभरात केला जातो. यासाठी बघा आपल्याला ज्या PDF पुरवलेल्या आहेत फिरकीवरती वाचन साहित्य, त्या वाचन साहित्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ते अमेरिकेतलं युनिव्हर्सिटीचं ते सगळं PPT हे होते, PDF होती की तिथे या पद्धतीने राबवलं जातं. जसं आपलं आत्ताच जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्यामध्ये पण आपण आता म्हणजे याच्या आधी म्हणजे फॉरेन कंट्रीज मध्ये इथून मागे आतापर्यंत ज्या पद्धतीचा वापर केला जातो त्या कशा पद्धतीने प्रभावी आहेत हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आपण आता त्याचा आपल्या ह्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. हे आपल्या सगळ्यांचेच लक्षात येतं. आता बघा की 21व्या शतकाची कौशल्य जर आपण बघितली तर भरपूर आहेत, वेगवेगळ्या प्रकारची आहेत. मग त्याच्यात डिजिटल साक्षरता असेल, सर्जनशीलता, संवाद कौशल्य, सहयोग, भावनिक बुद्धिमत्ता, अनुकूलता, सांस्कृतिक क्षमता, आजीवन शिक्षण, अशी भरपूर प्रकारची कौशल्यांचा समावेश होतो. त्यातली 4 महत्वाची कौशल्य जर आपण आपल्या प्रशिक्षणाच्या दृष्टीने फोकस करायची म्हटली तर त्यात येईल तार्किक विचार म्हणजेच लॉजिकल थिंकिंग, सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी, सहयोग कौशल्य, कोलॅबोरेशन स्किल्स, संवाद क्षमता, कम्युनिकेशन स्किल्स. म्हणजे ही बेसिक कौशल्य आहेत की ती आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या विषयांमधून रुजवायचीच आहेत. आणि या सर्वांचा कोडिंग मध्ये समावेश
ऑटोमॅटिक आहे, तो आपल्या लक्षात येणार आहे हळूहळू, जसं जसं आपण याचा उपयोग करू. आपण मगाशीच 4 स्तंभ पाहिले. त्यातला पहिला स्तंभ डिकम्पोजिशन, दुसरा पॅटर्न रिकग्निशन, तिसरा ऍब्स्ट्रॅक्शन आणि चौथा अल्गोरिदम. आता स्टेप बाय स्टेप जर याचा विचार केला तर डिकम्पोजिशन म्हणजे काय? डिकम्पोजिशन या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. डिकम्पोज करणे म्हणजे एखाद्या घटकाचे छोटे छोटे तुकडे करणे, छोट्या भागात त्याची विभागणी करणे. प्रत्येक भागावर त्यामुळे काय होतं, आपलं स्वतंत्रपणे लक्ष आपल्याला केंद्रित करता येतं. जसं इथे उदाहरण आपल्या समोर दिलंय की पिझ्झा तयार करण्यासाठी मग आपण कोणत्या पद्धतीचा पिझ्झा ऑर्डर केलेला आहे. प्लीज कुणाचं माईक जर चुकून चालू राहिला असेल तर आपण म्यूट करा. आपल्याला जेव्हा बोलायचं असेल तेव्हा आपण माईक ऑन करून बोलू शकता. नक्कीच. पिझ्झा तयार करण्यासाठी आपण ऑर्डर देतो. त्यावेळेला आपल्याला कोणता प्लेन पिझ्झा पाहिजे, चीज पिझ्झा पाहिजे, भरपूर सारे प्रकार आहेत. त्या आपण निवडलेल्या प्रकारानुसार त्यामध्ये वापरायचे इन्ग्रेडियंट्स, घटक हे निवडले जातात. म्हणजे पिझ्झा छोट्या तुकड्यांमध्ये त्याचं विभाजन केल्याने त्यातील घटक समजतात. म्हणजे पिझ्झा समोर आहे, त्यात कोणकोणते, त्या स्टॉपिंग काय वापरलंय, बेसवर काय आहे, असं सगळं वेगवेगळे घटक वापरतात. आता यासाठी पिझ्झाचंच उदाहरण दिलं पाहिजे असं काही नाही. कारण आपण, आपले विद्यार्थी, फॉरेन कंट्रीज मध्ये पिझ्झा हे त्यांचं बेसिक खाद्य असेल, पण आपल्याकडे तसं नाही. मग डिकम्पोजिशन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कुठे वापरतो? जसं बघा, उदाहरणार्थ आपण एखादा नवीन पदार्थ टेस्ट केला. तो पदार्थ आपण खाल्ल्यानंतर आपण आता आपली मीटिंग 10 मिनिटात संपणार आहे. तर मीटिंग 10 मिनिटात संपल्यानंतर आपण त्याच लिंकवरती लगेच जॉईन व्हायचं आहे. हे सर्वांनी प्लीज कृपया जॉईन व्हा. कारण फार महत्वाचे मुद्दे आहेत पुढे. मी जास्त पालढाल नाही लावत, पण एक सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतेय. अर्थातच आपल्याला हे गोष्टी माहितीच असणार आहेत. नवीन पदार्थ आपण टेस्ट करताना मग आपण विचार करतो त्याचा स्वाद, त्याची चव, मग त्याच्यामध्ये कोणता गव्हा वापरलाय, हे तुपात बनवलेलं आहे का, मग त्याच्यामध्ये कोणकोणते घटक वापरलेत, असं आपण मनामध्ये आपल्या डोळ्यासमोर लगेच येतं. म्हणजेच काय होतं, डिकम्पोज होतं तो पदार्थ, त्यातले घटक आपल्या समोर येतात. आणखीन जेव्हा कोणतरी आपल्याला पत्ता विचारतो, आपल्याला कोणाला पत्ता सांगायचा असतो, मग पत्ता सांगतो म्हणजे आपण काय करतो, छोट्या छोट्या घटकांमध्ये त्याची विभागणी करतो की तुम्ही सरळ जा, 5 मिनिटांनंतर तुम्ही डावीकडे वळा, मग अमुक दुकान असेल, मग तिथून परत उजवीकडे वळा. म्हणजे हे जे आपण वर्णन करतो ते काय झालं, त्या पत्त्याचं डिकम्पोजिशनच झालं. पुढची पायरी पॅटर्न रिकग्निशन. पॅटर्न रिकग्निशन म्हणजे जेव्हा आपल्या पुढे एखादी समस्या किंवा कोणता आपलं ऍक्टिव्हिटी असते, तर त्याच्यातलं जे काही साम्य काय आहे हे आपण डोळ्यापुढे आणतो. जसं उदाहरणार्थ बघा की खेळ घेताना खो खो असेल, कबड्डी असेल, मग त्याच्यामध्ये ठराविक गोष्टी सारख्या असतात. जसं की समोरचा प्लेयर एंट्री करतो, तो डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे वळत असतो, त्याची नजर फिरत असते. हे एक प्रकारचा पॅटर्न झाला. खो खो खेळताना ह्या डांबापासून त्या डांबापर्यंत पळत असतो. किंवा त्या खेळाची पूर्वतयारी करताना आपण जे एक्सरसाइज करतो, त्या एक्सरसाइज म्हणजे पण साम्य असलेले एक पॅटर्नचाच प्रकार आहे बघा, की ठराविक हालचाली आपण पुन्हा 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 काय करत असतो, प्रॅक्टिस करत असतो, त्याचं रिपिटेशन करत असतो. अजून याचं उदाहरण जर बघितलं तर जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये कोणते स्टॉक्स खरेदी करायचे, कोणते स्टॉक्स विकायचे, याचा विचार करताना पॅटर्नच पाहिला जातो की मागचा पॅटर्न काय आहे, स्टॉकची किंमत वर खाली कोणत्या पॅटर्ननी झालेली आहे त्यानुसार ठरवलं जातं. बरोबर की नाही? आता बघा इथे पॅटर्न रिकग्निशन समस्या समजून
घेतल्यानंतर मिळालेल्या माहितीमधील साम्य पॅटर्न ओळखणे आणि समस्येचे समाधान त्यामुळे काय होतं, सोपं होतं. म्हणजे आपण त्यातले एकसारखे घटक ओळखतो. पुढची स्टेप ऍब्स्ट्रॅक्शन. ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय, की साम्य ओळखलं, मग समस्येमधील त्यातील आपल्या ऍक्टिव्हिटीनुसार महत्वाचे घटक कोणते आहेत त्याच्यावरच आपण लक्ष केंद्रित करायचं. जसं उदाहरणार्थ बघा, आपण फॅन चालू करण्यासाठी बटनचं स्विच ऑन करतो, पण स्विच ऑन करतो, स्विच कोणतं बटन दाबणं हे आपण माहिती करतो, हेच महत्वाचं आहे. मग त्याचं फिटिंग, लाईट फिटिंग कुठून कसं झालेलं आहे हे जाणून घेण्याची आपल्याला काही गरज नाही. आपल्याला बघा भाषेमध्ये की एखादं गोष्ट लिहा, निबंध लिहा, एखादं आपण पुस्तक लिहितो, तर त्यावेळेला काय करतो, महत्वाचे मुद्दे हायलाइट्स करतो, मुद्द्यावरून गोष्ट सांगणं. ते सगळे काय असतात, मुद्दे असतात. आणि मग ते महत्वाचे मुद्दे जोडून आपण ती गोष्ट तयार करतो. म्हणजे ऍब्स्ट्रॅक्शन, आपल्या समोर वेगवेगळे माहिती, वेगवेगळे घटक आहेत, त्यातून आपल्या ऍक्टिव्हिटीला, आपल्या प्रोजेक्टला आवश्यक घटकांचाच आपण विचार करतो. तेव्हा ती कोणती पायरी होते, ऍब्स्ट्रॅक्शन. बघा, समस्येतील महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे आणि अनावश्यक तपशील सोडून देणे. यामुळे काय होतं, मूळ गोष्टी ओळखता येतात आणि त्यावर आपल्याला फोकस करता येतो आणि आपल्याला काम करता येतं. पुढची पायरी आहे अल्गोरिदम. म्हणजे एखादी आपण डिकम्पोजिशन केलं, पॅटर्न रेकग्नाइज केलं, ऍब्स्ट्रॅक्शन केलं आणि आता आपल्या डोळ्यापुढे चार्ट तयार झाला की कोणत्या पद्धतीने आपल्याला कामाला स्वरूप द्यायचंय. हेच आपण जेव्हा स्टेप बाय स्टेप उतरवतो तेव्हा त्याला म्हणतात अल्गोरिदम. म्हणजे एखादी समस्या स्टेप बाय स्टेप सोडवण्यासाठी वापरण्यात आलेला सूचनांचा संच म्हणजे अल्गोरिदम. आता ह्याचं जर उदाहरण सांगायचं झालं तर बघा, आपल्या तिसरीला का चौथीला खजिना शोध हा एक ऍक्टिव्हिटी आहे. खजिना शोध मध्ये जसं त्या खजिन्यापर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना स्टेप बाय स्टेप फॉलो म्हणजे मार्ग दाखवलेला असतो. तो त्या गेमचा काय झाला, अल्गोरिदम झाला. एखादी आपल्याला रेसिपी करायची आहे, रेसिपी लिहायची आहे, ती रेसिपी समोर मांडताना, लिहिताना त्याचा काय असतो, त्यात समाविष्ट केलेले घटक आणि मग कृती. मग ती कृती आपली स्टेप बाय स्टेप लिहिलेली असते. ती कृती म्हणजेच काय आहे, अल्गोरिदम. तर अशा प्रकारे आपण काय केलं, कॉम्प्युटेशनल थिंकिंग मधल्या 4 पायऱ्या की ज्यांचा समावेश आपला दैनंदिन अध्यापनात, दैनंदिन जीवनामध्ये केलेला असतो. म्हणजे फक्त याचा कॉम्प्युटरशीच संबंध आहे असं नाही. तर आता तुमच्या समोर एक प्रश्न मांडलेला आहे की एक फुलांचे दुकान आहे, त्या दुकानामध्ये खालील प्रकारची फुले विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आता आपल्यापैकी मला पुढचं कोण वाचून दाखवेल, की हा प्रश्न वाचून दाखवला म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर शोधायचं आहे. आपल्या कॉम्प्युटेशनल थिंकिंगच्या पायऱ्यांचा उपयोग करून आपल्याला याच्या उत्तरापर्यंत पोहोचायचंय. तर प्लीज आपलं माईक ऑन करून कोण वाचून दाखवेल का? हॅलो हा, बोला ना. मॅडम, मी वाचते. हो हो, वाचा. हा, एक फुलांचे दुकान आहे. त्या दुकानामध्ये खालील प्रकारचे फुले विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 1 गुलाब, 2 जास्वंद, 3 पारिजात, 4 मोगरा. वरील सर्व फुले पांढऱ्या, पिवळ्या आणि निळ्या रंगात उपलब्ध आहेत. शिवानीला 6 फुलांचा गुच्छ हवा आहे. ती फुल विक्रेत्याला सांगते. आता खाली 3 पर्याय दिलेले आहेत, तर त्याच्यामधून म्हणजे नाही का की आपल्याला ते निवडायचे. 1 पिवळा, दुसरा पांढरा आणि निळा असे प्रत्येकी 2 रंग असले पाहिजेत. 2 एकाच प्रकारच्या फुलांचा रंग सारखा नसावा.
आणि 3 प्रत्येक प्रकारचे फूल फक्त जास्तीत जास्त 2दा असले पाहिजे. कॉम्प्युटेशनल थिंकिंगच्या 4 स्तंभांचा वापर करून खालील प्रश्न सोडवा. खूप छान मॅडमने प्रश्न वाचलाय. पहा, हे आपल्याकडे 3 अटी दिलेल्या आहेत की फुलांचा गुच्छ तयार करण्यासाठी आपल्याकडे ही माहिती काय अवेलेबल आहे की पांढऱ्या, पिवळ्या, निळ्या रंगात सर्व फुले उपलब्ध आहेत. कोणतीही 4 प्रकारची: गुलाब, जास्वंद, पारिजात आणि मोगरा. आणि आपल्याकडे 3 गुच्छ तयार करण्यासाठी 3 आपले कंडिशन्स आहेत. पहिली म्हणजे पिवळा, पांढरा आणि निळा असे प्रत्येकी 2 रंग असले पाहिजेत. दुसरी अट आहे एकाच प्रकारच्या फुलांचा रंग सारखा नसावा. तिसरी अट आहे प्रत्येक प्रकारचे फूल फक्त जास्तीत जास्त 2दा असले पाहिजे. आता तुमच्या डोळ्यासमोर आलं असेल, आता आपण कॉम्प्युटेशनल थिंकिंगच्या 4 स्तंभांचा यामध्ये वापर करणार आहोत. तर मला पहिला स्तंभ कोण सांगताय? डिकम्पोजिशन. हो, डिकम्पोजिशन. मग आपण डिकम्पोज करणार आहोत माहिती, म्हणजे काय करणार आहोत? समस्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागणार आहोत. अगदी छान, बरोबर सांगितलं मॅडमने. छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आपण विभागले. ह्याच्यामध्ये काय काय कंडिशन्स आहेत, आपल्याकडे कोणती फुलं आहेत, त्यांचे कोणते रंग उपलब्ध आहेत. बरोबर. मग आपण आता दुसऱ्या पायरीकडे वळणार. डिकम्पोज झाली माहिती. आता दुसरी पायरी कोणती आहे? दुसरा स्तंभ पॅटर्न रिकग्नायझेशन. पॅटर्न रिकग्निशन. यात आपण काय करणार? पॅटर्न रिकग्निशन मध्ये पॅटर्न काय आहे आपला? पॅटर्न पिवळा, पांढरा, निळा हे रंग आहेत आणि जास्तीत जास्त 2च फुलं घेऊ शकतो आपण. पहा, ह्या प्रश्नावरती आपण चर्चा केली. तर आपल्याला अशा पद्धतीने फुलांचा गुच्छ तयार करायचा आहे की या 2 पायऱ्यांचा आपण उपयोग केला. त्यानंतर म्हणजे पहिली स्टेप आपण वापरली, डिकम्पोज केला आपला प्रश्न. दुसरं त्यातला पॅटर्न ओळखला. तिसरा स्तंभ ऍब्स्ट्रॅक्शन. आता आपण याच्यातलं काय करणार आहे? ऍब्स्ट्रॅक्ट करणार म्हणजे काय करणार आहे? कोणीतरी एक जणाने सांगा, जरा सांगण्याचा प्रयत्न करा. हॅलो, माझा आवाज येतोय का सगळ्यांना? माईक चालू करून कोणीतरी सांगा, माझा आवाज येतोय का? स्क्रीन दिसते? हो, येतोय. हो. ओके ओके, थँक्यू. पहिल्या 2 स्टेप्स सगळ्यांच्या लक्षात आल्या आपण काय केलं, बरोबर. आता तिसरी स्टेप ऍब्स्ट्रॅक्शन, म्हणजे यातल्या महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेणार आहे, त्याच्यावरतीच आपण फोकस करणार आहे, बरोबर की नाही. आणि त्याच्यानुसार आपण चौथा आपला स्तंभ आहे अल्गोरिदम. याचा अल्गोरिदम आपण तयार करणार आहोत आणि त्यानुसार आपण आपला पर्याय निवडणार आहोत की या प्रश्नाचा योग्य पर्याय काय. पुन्हा एकदा बघा, गुलाब, जास्वंद, पारिजात, मोगरा, म्हणजे ही फुलं वेगवेगळी आहेत पण त्यांचे रंग मात्र आपल्याला, जे फुलांचे रंग डोळ्यात आपल्या असतात, जसं जास्वंद तर असतंच सगळ्या रंगाचं, पण गुलाबाचे पण सगळे रंग असतात. पारिजात मात्र आपल्याला माहितीये पारिजातकाचा रंग, त्याचा तो आबोली देठ, पांढरं फूल. मोगरा, पांढरा शुभ्र मोगरा. आपल्याला जे हे फुलांची रंग डोक्यात आहेत ते बाजूला काढायचे आणि आपल्या प्रश्नामधले आणायचे त्यात, की ही फुलं पांढऱ्या, पिवळ्या, निळ्या रंगात उपलब्ध आहेत आणि असा गुच्छ शिवानीला बनवायचा आहे की 6 फुलं आहेत, 6 फुलांचा गुच्छ बनवायचा. मग त्यात अट काय आहे? पिवळा, पांढरा, निळा प्रत्येकी 2च रंग असले पाहिजेत. प्रत्येकी 2च रंग असले पाहिजेत आणि एकाच प्रकारच्या फुलांचा रंग सारखा नसावा आणि प्रत्येक प्रकारचे फूल जास्तीत जास्त 2दाच असले पाहिजे. असा हा 6 फुलांचा गुच्छ. मग आता ह्यातला कोणता पर्याय बरोबर आहे?
विचार करा. आपल्या नियमानुसार कोणता पर्याय बरोबर असेल याचं उत्तर सांगा बरं. चारही बुकेमध्ये 6 फुलं आहेत. बरोबर. आपली पहिली अट लावून बघा, दुसरी, तिसरी, कोणता ह्यातलं उत्तर बरोबर आहे. सांगा ह्याचं उत्तर. डी. बी. मॅडम आपलं नाव सांगा. ज्योती ए. महाजन. ओके. बी नाही येणार कारण गुलाबाची 3 फुलं आहेत तिथं. एकाच डी प्रकारची 2 डी फुलं डी सांगितली. डी. डी हा, डी हा. चौथा पर्याय चौथा. डी. ओके. बी नाही हे आता आपण हेच करून टाकलं. त्याचं कारण सांगूनच टाकलं की 3 गुलाबाची फुलं आहेत, त्यामुळे ते बी तर नाहीच आहे. तर मॅडमचं म्हणणं आहे डी. डी पर्याय बरोबर आहे असं सगळ्यांना वाटतंय का? बघा सगळे नियम त्याला लागू पडतायत का? हो, पडतात लागू. हम्म. तर सर्वांनी टाळ्या वाजून मॅडमचं कौतुक करायचंय की मॅडमने बरोबर उत्तर दिलेलं आहे. डी हा पर्याय आहे. खूप छान मॅडम, थँक्यू. थँक्यू. आता इथे स्टेप बाय स्टेप प्रथम प्रश्नाचे भागात विभाजन करणे आवश्यक आहे. म्हणजे आपली पहिली पायरी डिकम्पोजिशन. आता हे सर्व आपण हे केली सगळी चर्चा, बरोबर. नंतर पॅटर्न रिकग्निशन, मग हे नियम ओळखले, मग त्याचं ऍब्स्ट्रॅक्शन केलं की फुलांच्या प्रकारामध्ये रंग कसे ठरवायचे. उदाहरणार्थ गुलाब, जास्वंद निळ्या पांढऱ्या रंगात निवडलं, तर पारिजात मोगळा पिवळ्या निळ्या रंगात, बरोबर. अल्गोरिदम त्याचा तयार केला. गुलाब पांढरा आणि निळा घेतला, मग जास्वंद पिवळा आणि पांढरा घेतला. म्हणजे तेच डबल कलर नाही आले पाहिजे आणि एक फुलं सारख्या रंगात पण नाही आले पाहिजे, म्हणून पारिजात निळा आणि पिवळा घेतला आणि गुच्छ तयार झाला. तर अशा प्रकारे तुमच्या मते कॉम्प्युटेशनल थिंकिंग संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये 21व्या शतकातील कौशल्य विकसित करण्यास कशी फायदेशीर ठरू शकते याच्याबद्दल आपलं मत मांडायचंय. हे मत मांडत असतानाच मी आपल्याला, ठीक आहे आता गडबड नाही करत, मी ग्रुपवर फीडबॅक फॉर्म पाठवेल. मीटिंग संपल्यानंतर आपण प्लीज फीडबॅक फॉर्म भरा की ज्याची नोंद वरपर्यंत होते की किती जणांनी फीडबॅक केलेला आहे. अगदी थोडक्यात सांगितलं तरी चालेल की विद्यार्थ्यांना ही कशी फायदेशीर ठरू शकते कॉम्प्युटेशनल थिंकिंग संकल्पना. कोण सांगतंय? नवीन कोणी सांगण्याचा प्रयत्न केला तरी चालेल, काही हरकत नाही. हे आपलंच आहे स्टेज, म्हणजे इथे आपण सगळे एकसारखेच आहोत. जसं मीटिंग मध्ये कोण अधिकारी असतात किंवा कोण वरिष्ठ असतात, मग आपल्याला बोलताना थोडंसं प्रश्न पडतो की आपलं काही बोलताना चुकेल का किंवा काही. तर तसं काहीच नाही, आपण जसं चर्चा करतोय तसं आपली चर्चा चाललेली आहे. तर प्लीज कोणीतरी सांगा थोडक्यात. हॅलो. बोलू मॅडम मी? हो बोला ना प्लीज. कम्प्युटेशनल थिंकिंगचे 4 पर्याय विचारात घेतल्यानंतर, म्हणजे थोडक्यात कम्प्युटेशनल थिंकिंग म्हणजे काय की तर एक सोडवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने विचार करणे. मग जेव्हा त्या 4 स्तंभांचा विचार केला जातो, ते स्तंभ किंवा त्या सगळ्या पायऱ्यातनं मॅडम जाताना 1 मिनिट, विद्यार्थ्यांमध्ये तुमचा मॅडम व्हिडिओ चालू केला तरी चालेल.
गाऊनवर आहे मॅडम मी, नको. बर ठीक आहे, ओके, काय हरकत नाही, फक्त तुम्ही बोला. हा चालेल. हं. तर मग या सगळ्या स्टेप मधून जात असताना विद्यार्थ्यांमध्ये समस्या निराकरण, चिकित्सक वृत्ती, संवाद कौशल्य, स्वची जाणीव किंवा एखाद्या वैज्ञानिक दृष्टिकोन, एखाद्या परिस्थिती हाताळताना एकच परिस्थिती वेगवेगळ्या पद्धतीने हाताळू शकतो. तर या सगळ्या 21व्या शतकातल्या कौशल्यांचा विद्यार्थ्यांमध्ये विकास होऊ शकतो. खूप छान. मॅडमने खूप सुंदर सांगितलंय की अगदी एक आपल्याला विद्यार्थ्यांना 21व्या शतकातील कौशल्य विकसित करण्यासाठी कम्प्युटेशनल थिंकिंग या संकल्पनेचा कसा उपयोग होऊ शकतो प्रत्येक विषयामध्ये. जसं मी आता एवढ्या इतर विषयांची जशी उदाहरणं दिली, तसं गणित, विज्ञान याच्यात तर आहेच आहे. एखादी संख्या घेतली, त्या संख्येचं विस्तार जर बघितला तरी काय आहे, त्याचं डिकम्पोजिशन पासून त्याची सुरुवात होते. साधी शाळेत येतानाची समस्या जर बघितली, की विद्यार्थ्यांना शाळेत येताना काय समस्यांना सामोरं जावं लागतं, त्याच्यामध्ये देखील या पायऱ्यांचा, स्तंभाचा आपण उपयोग केला तरी आपल्या त्या समस्येचं निराकरण आपण करू शकतो. आपण करू शकतो म्हणण्यापेक्षा आपले विद्यार्थी समस्या निराकरण करू शकतात असं म्हणेल मी. बरोबर. जर आपण माझ्या मताशी सहमत असाल तर आपण अ, पुढच्या स्लाइडकडे जाऊया. पुढे एक तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे बघा. केस स्टडी. कोण वाचतंय का? कुणीतरी एक जणांनी माईक ऑन करून प्लीज वाचा. अगदी छान. हे कसं कोड टाईप प्रश्न मांडलेला आहे. सोनाली मॅडम वाचताय का आपण? सोनाली शिवले मॅडम, भरपूर हा, एक माझ्या मिनिट. मैत्रिणी जॉईंट आहेत. केस स्टडी. सहलीवरून परतलेले अमोल, सचिन, मिन्नल आणि लता हे 4 मित्र असून त्यांना घरी जायला उशीर झाला आहे. त्यांना घरी जाण्यासाठी एक पूल पार करावा लागतो. हा पूल खूप जुना असल्याने एका वेळी फक्त 2च व्यक्ती तो पूल पार करू शकतात. रात्रीची वेळ असल्याने त्यांना टॉर्च लागतो, पण त्यांच्याकडे फक्त एकच टॉर्च असतो. प्रत्येक व्यक्तीला पूल ओलांडण्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो. अमोल, सचिन, मिनल आणि लता यांना पूल पार करण्यासाठी अनुक्रमे 2 मिनिटे, 5 मिनिटे, 1 मिनिट आणि 10 मिनिटे लागतात. खूप छान. सोनाली मॅडमने खूप छान प्रश्न वाचून दाखवलेला आहे. तर आपल्याच डोळ्यासमोर हे चित्र आलेलं असेल की ह्या 4 मित्रांना पूल पार करायचा आहे. अमोल, सचिन, मिनल आणि लता, म्हणजे 2 मित्र, 2 मैत्रिणी असे 4 जण आहेत. पण त्यांचा स्पीड मात्र काय आहे, वेगवेगळा आहे. एकाला 2 मिनिटं लागतात, एकाला 5 मिनिटं, एकाला 1 मिनिट, एकाला 10 मिनिटं लागतात. परंतु पुलाची कंडिशन अशी आहे की तो जुना असल्यामुळे काय आहे, फक्त 2च व्यक्ती पुलावरून एका वेळेला जाऊ शकतात आणि रात्रीची वेळ असल्यामुळे त्यांना टॉर्च लागतोय आणि टॉर्च पण काय आहे, एकच आहे. मग आता ते कमीत कमी वेळेत पूल कसा पार करणार? तर यासाठी तुम्हाला आपल्या कम्प्युटेशनल थिंकिंगच्या 4 पायऱ्यांचा उपयोग करायचा. बघा, सदर प्रसंगात कमीत कमी वेळेत पूल पार करता यावा यासाठी कम्प्युटेशनल थिंकिंग पद्धतीचा वापर करून ही समस्या आपल्याला सोडवायची आहे. तर याचा तुम्ही अल्गोरिदम कागदावर लिहायचा आहे आणि त्याचा फोटो आपल्या ग्रुपवर शेअर करायचा आहे किंवा एक वर्ड फाईल किंवा PDF फाईल तयार करून ती अपलोड करायची आहे. तर आता अपलोड करायची ती आपल्याला कुठे, फिरकीवरती हा क्वेश्चन असेल तिथे अपलोड करायची आहे आणि इथे सध्या आपल्याला काय करायचंय, आपल्या ग्रुपवर हा अल्गोरिदम तुम्ही शेअर करू शकता. आता आपला आहे क्वेश्चन आन्सर्सचा पिरियड. क्वेश्चन आन्सर्स म्हणजे तुमच्या शंका आणि आपलं त्याच्यावरती समाधान असं आहे. तर प्लीज कुणाच्या काहीही शंका असतील, कोणत्याही, मग लॉग इन करण्यापासून असून दे किंवा एखादा फोटो, व्हिडिओ अपलोड करण्याची असेल, छोट्यात छोटी समस्या देखील असेल तर प्लीज आपण शेअर करू शकता.
आपण सगळ्यांच्या चर्चेतून त्याचं समाधान मिळवूया. कुणाची काही अडचण आहे का? मॅडम हा? मी सगळं सबमिट केले पण माझं कम्प्लिशन 35% दाखवते फक्त. कोण बोलतंय? हा गोडी मॅडम बोलते मॅडम मी. अच्छा अच्छा, गोडे मॅडम का? बर मी विचारते हो. मॅडमला की हो. 35% सगळं झालं मॅडम तुमचं? हो मॅडम ते कम्प्लीट केलंय म्हणजे 2 PLC त्याच्यानंतर 2 असाइनमेंट आणि प्री टेस्ट आणि नाही का उत्तर चाचणी दोन्ही म्हणजे सगळं सबमिट केले. सगळं सबमिट केलंय हो आणि तुमच्या सगळ्या ह्याला डन म्हणून आलंय का? हो सगळ्याला डन म्हणून आले मॅडम. वाचन साहित्याला? वाचन साहित्याला ते PDF जे आहेत त्याला नाही डन म्हणून आलेलं. बर. त्याला टिक मार्क थोडं नाही का ते सर्वात झालेले. सर्वात प्रथम गोडे मॅडमचं खूप खूप कौतुक. गोडे मॅडमचा Thank you. उत्साह खूप वाखाणण्याजोगा आहे. कारण आपला कोर्स सुरू केल्यापासून मॅडमने एवढा छान स्पीड पकडलेला आहे. त्यामुळे खरंच खूप छान मॅडम, तुमचं काम खूप छान आहे. नाही पण काय झालं मॅडम म्हणजे ते तुम्ही सांगितलं होतं ना 11 तारखेपर्यंत कम्प्लीट करायचं. त्याच्यामुळे ते कम्प्लीट करण्यासाठी घाईचं नाही का असं हे करावं लागलं. बर त्यामुळे उत्तर चाचणीला मार्क जरा कमीच पडले म्हणजे नाही का. कशाला मार्क चालते. कमी पडले? कोणत्या प्री टेस्टला का पोस्ट टेस्टला? पोस्ट टेस्टला. अरे पोस्ट टेस्टला नाही ना घाई म्हणजे करायची मॅडम. हो ना. अं, जाऊ दे. ठीक आहे, काय हरकत नाही. पण आता ज्यांची राहिली हो. त्यांनी तर लक्षात घ्या की मी मागच्या वेळेला पण ही आयडिया सांगितली होती सगळ्यांना की तुम्ही काय करा, प्री टेस्ट सोडवल्यानंतर आपल्याला सगळे आन्सर्स येतात तिथे. मग जे आपले चुकलेली आहेत उत्तर त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, लिहून ठेवा आणि त्यातले बरेचसे प्रश्न परत रिपीट होतात आणि मग पोस्ट टेस्ट सोडवताना मग आपल्याला त्याचा उपयोग होतो. बरोबर की नाही? ठीक आहे मॅडम, मी विचारते, प्रदीप सरांना हो विचारते. ठीक आहे. आणखी कुणाची काही बरोबर. शंका आहे का? हॅलो हा, मॅम. बोला मॅडम. म्हणजे म्हणजे तुम्ही पहिल्या मीटिंगला सांगितलं होतं ना की PLC 1 ची आपली मीटिंग झाल्यावरच ते अपलोड करायचंय म्हणून. हो म्हणून मग आम्ही ते काही अपलोड बिपलोड नाही केलं, हो, तिथपर्यंत बरोबर आम्ही आहे थांबलो. मॅडम. थांबल्याचा आणि मग फायदा त्याच्या होतो ना. म्हणजे हं. आताच्या मीटिंग मध्ये तुमचं अजून काही जर शंका असेल तर ती दूर होते. म्हणजे कसं सबमिट करायला आपण घाई केली आणि मग आता जसं मॅडमनी पोस्ट टेस्ट पण सोडवली आणि मग आता त्यांना वाईट वाटतं की घाईमुळे काय झालंय, स्कोर कमी आला त्यांचा. तसं व्हायला नको म्हणून म्हणजे तुम्ही अजूनही त्याच्यामध्ये काही चेंजेस करू शकता किंवा समजा तुम्हाला आता काही नवीन आयडिया आली काही, तर तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये ते ऍड करू शकता. बरोबर की नाही? त्यामुळे आता तुम्ही अपलोड करू शकता PLC 1 चं. हेलो मैडम। हा, बोला. मैडम मेरा सेम प्रॉब्लम है, पूरा कोर्स कंप्लीट हो गया हुआ है, सिर्फ PLC 1 का एक असाइनमेंट है जो आफ्टर स्कूल मतलब दिवाली वेकेशन मुझे करना था, वो पेंडिंग है। बाकी पूरा कंप्लीट है, फिर भी 33% ही बता रहा है कंप्लीट। अच्छा, त्याचं नका तुम्ही टेन्शन घेऊ. कारण ते ते काही नाहीये. ते इश्यू एवढा महत्वाचा नाहीये. नाही ना, ते नाही कंप्लीट नाही होईल। नाही, त्याचं काय एवढं हे नाहीये. आता कारण काय करणार आहे, आपण सगळ्यांचं किती कोर्स पूर्ण झालेला आहे. मागच्या वेळेला तसं हम्म, आपण पूर्ण PDF टाकली ना, तसं आपण हो सगळ्यांचं एकदा बघणार आणि मग तुमचं खरं काही राहिलंय किंवा काय प्रॉब्लेम आहे तेव्हा तो लक्षात येईल. त्यामुळे त्याचं तुम्ही काही डोक्यात घेऊ नका. आता तुमचं ओ- PLC 1 चा अपलोड करा. म्हणजे काय काय आहे ओ- त्यामध्ये ते सगळं व्यवस्थित पूर्ण करा. घाई गडबड करू नका. ओके, थँक यू। ओके.
अजून कोणाचं काही राहिली का शंका? स्क्रॅच बद्दल काही शंका आहे का? स्क्रॅच प्रोजेक्ट बद्दल? ते मॅडम मी बोलू ऑफलाईन का? कसं डाउनलोड करायचं लॅपटॉपला स्क्रॅच? हा, ऑफलाईन कसं डाउनलोड करायचं? ऑफलाईन मॅडम तुम्ही गुगल वरती जाऊन स्क्रॅच टाईप केलं ना की तिथे डाउनलोडचं ऑप्शन आहे ना, तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही लॉग इन करू शकता आणि तुमचं अकाउंट क्रिएट करू शकता. तुमचं अकाउंट क्रिएट केलं ना की तुम्ही स्क्रॅच मध्ये तुमच्या अकाउंटमध्ये सगळे ते व्हिडिओ सेव्ह होतात. त्यात नंतर असं पण एक ऑप्शन आहे की तुम्ही ते ऑफलाईन डेस्कटॉपवर वापरू शकता. आता तुम्हाला ते सांगण्यासाठी, कारण मी पण ऑफलाईन वापरण्यासाठी डाउनलोड केलेलं आहे, पण ते आता मी खूप आधी केलेलं आहे. मला ते शोधावं लागेल की नेमकं त्याची काय प्रोसिजर आहे. तर ते बघण्यासाठी मी तुम्हाला ते सर्च करून सांगेन. आणि असं जनरली ओके तर मॅम. गुगलवरती स्क्रॅच टाईप करून त्याच्यामध्ये लॉग इन करा, तुमचं अकाउंट क्रिएट करा आणि तुमचे जे हे आहेत प्रोजेक्ट आहेत स्क्रॅचचे, त्याला नाव वगैरे देऊन तुमच्या अकाउंटवरती ते सेव्ह करा. ओके. ओके, मला वाटतं थँक्यू. कोणाची काही शंका नसतील तर आपण मीटिंग संपवूया. तरी पण 1-2 मिनिटं मी थांबते, कुणाला काही विचारायचं असेल तर. नमस्ते मॅडम. नमस्ते. मॅडम मी फिरकी ऍप घेतलं पण त्यावेळेला काहीतरी पासकोडलाच प्रॉब्लेम येत होता मला. मी खूप वेळेला ट्राय केलं पण मला घेतच नाही आलं. कशाचं मॅडम? फिरकी ऍप. ते फटाक्यांच्या आवाजामुळे काय होतंय? फिरकी ऍप नव्हतं येत माझं. आता आलं का मॅडम? नाही ना, मी सुरूच नाही केलं. मग म्हणजे त्यावेळेला खूप वेळेला घेतलं मी पण ते नाहीच सुरू होत होतं. पासकोडला प्रॉब्लेम दाखवत होतं. मॅडम आपण ही शंका किती वेळा हे केली, ग्रुपवरती पण किती जणांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले मॅडम. तुम्ही असं करा, तुमचं जे आयडी पासवर्ड आपल्याला पीडीएफ मध्ये दिला होता ना, हा. तो पाठवा, तुमचा ईमेल आयडी पाठवा. बर. मी ही शंका पुढे विचारते की नेमकं कुठे अडचणी येते. ओके. ठीक आहे, चालेल. कोण आहे त्या? सुनीता पाटील मॅडम आहे ना तुम्ही? हो पाटील हो मॅडम बोलत होत्या ना? हो ठीक. हो. पाटील मॅडम प्रमाणे अजून कोणाला फिरकीला लॉग इन व्हायला प्रॉब्लेम आलाय का? आपण त्यांचं आपण सॉल्व्ह करू. की अजूनही कोण लॉग इन नसेल झालं तर प्लीज सांगा मला. बरं, आत्ता जॉईंट आहेत तेवढे सगळे बाकीचे सुनीता मॅडम सोडले तर बाकी सगळे फिरकी ऍप वरती लॉग इन आहेत का? हो. नक्की. कोण नसेल लॉग इन तर प्लीज माईक ऑन करून सांगा की मी अजून फिरकी ऍप वरती लॉग इन झालेले नाही. मग तुमची पर्सनल अडचण असेल किंवा काही अडचण असून द्या किंवा टेक्निकली काय अडचण असेल पण तुम्ही लॉग इन झाला नाहीत. संभाजी पवार सर. सर तुमची काय हा अडचण आहे? हा सांगा सर. मॅडम, मध्ये ना आता मला एक नवीन आयडिया आला. मी तो प्रोजेक्ट सबमिट केलेला आहे तुमचा वर्गामध्ये आवाज ब्रेक होतोय सर. कॉम्प्युटरचा वापर करून. तुम्ही रेंज तर मध्ये मी येता का? परत अपलोड करू शकतो का तो प्रोजेक्ट? बरं, अच्छा. शेवटचं वाक्य ऐकायला आलं. हॅलो. हा, आता आवाज आला सर. तुमचा आवाज ब्रेक होत होता. हा, नेटवर्क इश्यू आहे मॅडम इथं जरा. हा हा तर आता येतोय. तो जो प्रोजेक्ट आहे वर्गामध्ये कॉम्प्युटेशनल थिंकिंगचा हम्म, वापर करून एक पाठ घेण्याचा, पण हम्म, मी परत अपलोड करू शकतो का ते? मला जरा नवीन आयडिया आलेले आहेत काही त्यामुळं. हम्म. सर म्हणून तर आपलं सांगितलं होतं ना की PLC 1 मीटिंग झाल्यावर अपलोड करा. त्यासाठीच सांगितलं होतं की तुम्ही तयार हा करून बरोबर. ठेवा पण अपलोड करायची लगेच घाई करू नका. PLC 1, 2. तर ठीक आहे सर, तुम्ही मला टेक्स्ट करून ठेवा. मी सरांना विचारते
तुम्ही काय करा, ओके तुम्हाला मॅडम. ओके. जी नवीन आयडिया आली आहे, दुसरा प्रोजेक्ट तुम्ही तयार ठेवा तसा तो. आणि मला सरांनी सांगितलं की मी तसा मेसेज टाकते ग्रुपवर की कुणाला दुसरा पण प्रोजेक्ट अजून सबमिट करायचा आहे, कारण तसा ऑप्शन त्यात नाहीये. ठराविक दिले तेवढेच तुम्ही अपलोड करू शकता. ओके मॅडम. हो, चालेल. सरांची जी शंका आहे ती आणखी बाकीच्यांची, स्मितल मॅडमची पण तीच जर शंका असेल तर तुम्ही काय करा, तुम्हाला आता नवीन आयडियाप्रमाणे अजून दुसरा प्रोजेक्ट तयार करा, दुसरा व्हिडिओ फोटो काय तुम्ही तयार करा आणि तयार ठेवा. आपण परमिशन घेऊ वरच्या त्या कम्युनिटीकडून आणि तुमचं ते पुन्हा एकदा अपलोड करण्याची परमिशन मिळवूया. ओके. नाही मॅडम, मी पण थांबलीये. मी अजून काहीच नाही केलं नाहीये. ओके ओके, आता नक्की करा मॅडम. हो हो हो, आता करणार आहे. येस. आता याच्या व्यतिरिक्त अजून कुणाच्या शंका आहेत काही? म्हणजे त्या बाकीच्यांच्या पण असू शकतात. आपल्याला काय करायचं, कोर्स पूर्ण करायचे सगळ्यांना आणि स्कोरिंग त्यात आपलं जास्त झालं पाहिजे. मीना मॅडमची शंका आहे का? लगड मॅडम प्लीज. हा मॅडम, तुमचं माईक चालू आहे, बोला मॅडम. आवाज येतोय माझा लगड मॅडम? हॅलो. ओके. ठीक आहे, तर मला वाटतं बऱ्यापैकी शंका समाधान झालेलं आहे. आणि आपलं एनी टाइम ग्रुपवर तुम्ही कधीही मेसेज टाकू शकता. अगदी तुमचं नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर तुम्ही मला पर्सनली कॉल करू शकता. कॉल जरी नाही उचलला तरी तुम्ही मला मेसेज टाकू शकता. आपण जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने आपण आपल्या शंकांचं समाधान करू आणि आपले जास्तीत जास्त लोकांचा कोर्स कसा कंप्लीट होईल आणि स्कोअर आपल्या ग्रुपचा जास्त कसा होईल, आपला स्वतःचा स्कोअर कसा वाढेल, यासाठी प्रयत्न करूया. आणि त्यासाठी माझी जी काही मदत लागेल मी तुम्हाला एनी टाइम मदत करायला तयार आहे. तर आजच्या सेशन बद्दल 2 शब्दात कोण बोलू इच्छित का? PLC 1 आपलं जे सत्र आहे त्यातून तुम्हाला काही उपयोगी पडेल अशी माहिती मिळाली का? तुम्हाला कसं वाटलं सत्र आजचं? 1-2 वाक्यात बोला म्हणजे आपण समारोप करूया. स्वतःहून कोण बोलू इच्छित आहे का? आता माझ्या सर्व मैत्रिणीच आहेत आता ज्या सध्या दिसतायत. शोभा नवले मॅडम, उज्ज्वला वडगुले, ज्योती महाजन मॅडम, नीता नरके, स्मितल गायकवाड, अंजली जावळे मॅडम, अनिता जाधव, त्यानंतर शुभांगी जाधव, शुभांगी लोखंडे, ओके, सोनाली शिवले, विमल गोडे आणि संभाजी पवार. ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्याला वाटत असेल माईक ऑन करून तर बोला. तर मला तर नक्की समाधान वाटतंय आजच्या मीटिंगमध्ये काहीतरी आपल्याला उपयोगी पडेल अशी माहिती मी देण्याचा प्रयत्न केलाय नक्कीच. तर आपल्याला पुन्हा एकदा अशाच मीटिंगमध्ये भेटायचंय. PLC 2 ची मीटिंग असेल ती आणि ती आपण लवकरच मीटिंग घेणार आहोत की जेणेकरून तुमचं दुसरं पुढचं असाइनमेंट सुद्धा तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने तुम्ही लवकर पूर्ण करू शकाल. कुणाला बोलायचंय का? आपली मीटिंग संपवायची मग? येस, ओके. तर आपण इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद. वेळात वेळ काढून आपण मीटिंग जॉईन केली आणि जरी आपले मित्रमैत्रिणी कोण सहकारी शिक्षक जॉईन होऊ शकले नसतील आणि त्यांच्या शंका राहिल्या असतील, त्यांना माझ्याशी संपर्क साधण्यास सांगा. तुम्हाला काही समजलं असेल तर त्यांना सांगा आणि आपला हा प्रवास कोर्सचा असाच आपण चालू ठेवू मग. ओके. तर तुम्ही लेफ्ट होऊ शकता. खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं मला आजची मीटिंग. खूप सुंदर अनुभव आला. तर येस, ओके. थँक्यू अंजली मॅडम.
थँक्यू व्हेरी मच. मीटिंग संपवते मी आता. खूप खूप धन्यवाद. एका प्रकारची